हातकणंगले विधानसभा मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के बसू लागलेत। नरंदे इथले भाजपचे जिल्हा सरचिटणीस नामदेवराव साळोखे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। भाजपचे हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या सततच्या कुरघोड्यांमुळे पक्षात काम करता येत नसल्याचं सांगत साळोखे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस, किसान मोर्चा आणि बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, वॉरियर्स या सर्व पदांचे राजीनामे दिलेत। पुढील काळात कोणती भूमिका घेणार, कोणत्या पक्षात जाऊन काम करणार याबाबत लवकरच जाहीर करणार असल्याचं साळोखे यांनी सांगितलंय। ऐन विधानसभा निवडणुकीत प्रचाराची यंत्रणा गतिमान झाली असताना साळोखे यांनी राजीनामा देऊन कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। मी नामदेवराव साळोखे, गाव नरंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, गेली 13 वर्षे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणाने काम करत आहे। पण आज मी माझ्या पदाचा राजीनामा दिले। माझ्याकडं भारतीय जनता पार्टी सरचिटणीस, किसान मोर्चा, तसंच शक्ती केंद्र प्रमुख, वॉरियर्स, सुपर वॉरियर्स, तसंच बूथ प्रमुख नरंदे येथील आहे मी। यासह मी भारतीय जनता पार्टीचा सर्व सदस्यासह सर्व पदांचा आज राजीनामा दिलेला आहे। पक्षाचाही आज राजीनामा मी दिलेला आहे। गेली 13-14 वर्षे मी प्रामाणिकपणे काम करत असताना माझं राजकीय पुनर्वसन वरिष्ठांनी काय केलं नाही। वरिष्ठांना वारंवार विनंत्या करून, वरिष्ठांना वारंवार मी पत्र पाठवून तरी माझं राजकीय कुठले पुनर्वसन केलं नाही। कुठल्या पदावरती मला संधी दिली नाही, तसंच राजकीय ताकद कुठली दिली नाही। या उलट आपल्या पक्षामध्ये नवीन जे कार्यकर्ते ह्या 4-5 वर्षात आलेले आहेत त्यांना महामंडळावरती संधी दिली, महामंडळांची पदं दिली, मान सन्मान केला, त्या नवीन कार्यकर्त्यांचा सन्मान केला। पण आमच्या जुन्या जे 15-20 वर्ष झाले काम करतात ह्या जुन्या कार्यकर्त्यांचा कोणताही पक्षानं सन्मान केला नाही। म्हणून आज मी या त्यागातून माझा राजीनामा देत आहे। यापुढे माझी राजकीय भूमिका मी उद्या स्पष्ट करेन। आणि मी आज आमच्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघातली कोणत्या तरी एका उमेदवाराला मी माझ्या कार्यकर्त्यासह पाठिंबा देईन। उद्या आमची राजकीय भूमिका जाहीर करेन आणि जो प्रामाणिक या मतदारसंघात प्रामाणिकपणे काम करतोय किंवा एक हुतकरू उमेदवार आहे त्या उमेदवाराला मी जाहीररित्या पाठिंबा देईन आणि त्यांना 100% मी त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करेन। अशा पद्धतीने माझी राजकीय भूमिका मी उद्या जाहीर करेन। आज मी राजीनामा दिलेला आहे।